जय हिंद मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असलंच पाहिजे, आनंदात राहिलंच पाहिजे आणि हसण्यात वेळ गेलाच पाहिजे. कारण हसण्यामुळं काय होतं, शरीर सुदृढ राहतं, मन शांत राहतं आणि ह्या डोक्याला जी ताणतणाव येतो तो येत नाही. हे खरं. त्यासाठी मनोरंजन करणं महत्त्वाचं आहे, हसणं महत्त्वाचं आहे. दररोज कुठलाही विषय असू द्या, हसणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही बी हसत राहा असं माझा वैयक्तिक सल्ला आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे हसण्याचे जर आयडिया बी असतील काय, तर माझ्या कमेंटमध्ये पक्का सांगा. मी वाचून मी बी स्वतः हसण्याचा प्रयत्न करा. हसतोच असेल कंटिन्यू, पण तरी पण प्रयत्न करा काय जाते. कारण तुमच्या आयडियामुळं जर एखाद्याचं वाचून कोणाला हसू येत असेल तर चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे. त्यासाठी हसणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी चांगली पुस्तक वाचणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कारण येणारा काळ फार गंभीरताचा असणार आहे. त्यासाठी हसणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि जीवनात एकमेव सत्य आहे, पैसा कमवला पाहिजे. सगळ्यांनीच कमवलं पाहिजे. तुम्हीही कमवा, मी बी कमवतोयच, पैशाच्याच मागं लागलो आहे. ठीक आहे. आणि सांगण्याचं म्हणजे आपल्या म्हातारपणाचा पैसा आपणच इकट्ठा करायला सुरू करा. काय म्हणतो परत आणखी सांगते, आपल्या म्हातारपणाचा पैसा आपणच इकट्ठा करायला सुरू करा. तुम्ही जर 2010 नंतर ही मुलं पैदा झाली असतील, त्यांचा विचार करून जर पूर्ण पैसे त्यांच्यावर खर्च करत असाल तर येणारा काळ फार वाईट असणार. कारण आपण किंवा आपला परिवार किंवा काय, पहिले एकत्र परिवार असायचा, आता तो काय राहिला नाही. परिवार तुटलेले आहेत. जे उदाहरणार्थ मी, माझी फॅमिली, माझी मुलं, बस एवढंच झालं. आणि ती मुलं निकाल जास्त पैसे कमवतील मला नाही वाटत, किंवा कमवलं तरी तुमच्यापाशी राहतील असं मला बी नाही वाटत. तसं तुम्ही घरच्यापासून वेगळं झाला तसं ती देखील तुमच्यापासून लगेच एकतर लग्न करून वेगळं होतील, नाही तर त्याच्या आधीच होतील. ठीक आहे. त्यासाठी पैसा कमवणं फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही कुणावर डिपेंड राहू नका, म्हणजे तुमच्या मुलावर कोणावर. त्यासाठी तुमच्याकडे पैसा असणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर येणार म्हातारपण फार कष्टाचं जाईल, फार मुश्किल होईल. आपल्या आधीच्या पिढीनं आपल्याला भरपूर काय दिलं, चांगलं दिलं. ठीक आहे. परिवार एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण आपण नाही ठेवू शकणार. ठीक आहे. त्यासाठी आपली तयारी आपणच केली पाहिजे. ठीक आहे. तुम्ही जर कोणाच्या भरोश्यावर बसला तर तुम्हाला दुःखच होईल. ठीक आहे. त्यामुळं आपली जिम्मेदारी मुलांच्या शिक्षणाची असू द्या, कशाची असू द्या, 18 इयर्स 18 वर्षाच्या पुढं नाही. किती 18 वर्षाच्या पुढं आपली जिम्मेदारी नाही. एज्युकेशन असेल तर एज्युकेशन लोन काढून द्या त्याला, जर शिकायचं असलं, नाहीतर त्याचं जे स्किल असेल त्याच्यात त्याला पाठवा. पूर्ण खर्च करण्यात तयारीत राहू नका. ते जर केलं तर तुमच्या मुलांना तुम्ही स्वतःहून लुळं पांगळं बनवताय, स्वतःहून.
ठीक आहे. आता कसं ते तुमची तुम्ही ठरवा. आणि नुसतं पैसा 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 करून पैसा देऊन देखील ते जर शिकत नसतील, महागडं मोबाईल घेऊन जर तुम्ही समज असाल की पोरगा तुमची प्रगती करतोय, तर हा चुकीचा गैरसमज बाळगू नका. ठीक आहे. त्याचा पूर्ण खर्च त्याला करून द्या किंवा त्याला ओव्हर टाईम त्याला स्वतः काम करायला शिकवा. केलंच पाहिजे. कारण तुम्ही पूर्ण पैसा खर्च केलेला, परत जॉब लागला, परत ते स्वतःची नोकरी बघल, हे करल, सगळं बघल, मुलगी घेईल आणि लग्न करून निघून जाईल. तुमचं काय? त्यासाठी स्वतःकडं काहीतरी बॅलन्स असला पाहिजे. ही क्लिअर कट आहे. काहीतरी बॅलन्स असल्याशिवाय फायदा नाही. ठीक आहे. त्यासाठी स्वतःकडे पैसे पक्का ठेवा. म्हातारपणीचं बांधणी चालू करा. मुलांच्यावर जास्त डिपेंड राहू नका. हा सल्ला कसा वाटला कमेंटमध्ये पक्का सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.